पुणे जिल्ह्यातील विवाहितेवर मिरज आणि जमखंडी येथे सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। सामूहिक बलात्कार करून आरोपींनी पीडित विवाहितेला कर्नाटकमध्ये 4 लाखाला विकले। मिरजेतील महात्मा गांधी पोलीस ठाण्यामध्ये याबाबत गुन्हा दाखल आहे। मोहम्मद हुसेन उर्फ मच्छर हनी सिंग, मोहम्मद गौर शेख, अबुजा फारूक जमादार, मोहम्मद साजिद शमशुद्दीन मुल्ला, मोहम्मद उर्फ सर्व शेरखान फकीर, खालिद मुबारक कोरबू, जुबेर उर्फ कपाला शब्बीर शेख, संतोषी नाशिककर उर्फ किरण फकीर अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे असून या प्रकरणी 6 पुरुष आरोपी आणि त्यांना मदत करणाऱ्या एका महिला आरोपीला अटक करण्यात आली आहे। आरोपीवर सामूहिक बलात्कार, लग्न लावून देणे, जबरदस्तीने डांबून ठेवणे अशा सर्व प्रकारचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। पुण्यातील विवाहित महिला आपल्या वडिलांना भेटण्यासाठी कराडकडे रेल्वेने निघाली होती, पण तिला रेल्वेत झोप लागली। रेल्वे मिरज जंक्शनवर आल्यानंतर तिला जाग आली। परत कराडला जाण्यास लवकर रेल्वे नसल्यामुळे ती रेल्वे स्टेशनच्या बाहेर आली। आरोपीने आणि त्याच्या मित्रांनी तिला झुडपात नेऊन बलात्कार केला। त्यानंतर 5 जणांनी पीडित युवतीला पकडून अलटून पालटून जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले। पुन्हा रेल्वे ब्रिज जवळील कामगाराच्या एका पत्र्याच्या रूममध्ये कोंडून पीडित सोबत शारीरिक संबंध ठेवले। आरोपींनी जमखंडी येथे तिला नेऊन पुन्हा सामूहिक बलात्कार केला। पुरुष आरोपी आणि महिला आरोपींनी सदर पीडित युवतीला कर्नाटकमध्ये 4 लाखाला विकून तिचे लग्न लावून दिले। दरम्यान पीडित महिलेची पुण्यामध्ये मिसिंग कंप्लेंट दाखल होती, तर दुसरीकडे कर्नाटकमधील ज्या व्यक्तीला त्या पीडित युवतीला विकण्यात आले होते त्या व्यक्तीला मुलीच्यावर झालेला संपूर्ण प्रकार लक्षात आला। त्या व्यक्तीने मिरजेतील खाजा बस्ती जवळ असणाऱ्या आरोपींच्याकडे त्या महिलेला सोडलं आणि तो कर्नाटकात निघून गेला। पीडित विवाहिता पुण्यात गेली आणि तिथे पोलिसांकडे तक्रार दिली। पुणे पोलिसांनी 0 नंबरने गुन्हा दाखल करून मिरजेतील महात्मा गांधी पोलीस ठाण्याकडे गुन्हा वर्ग केला। मिरजेतील महात्मा गांधी पोलीस अधिक तपास करत आहेत।